रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकेचा उपयोग करतात? पहिला ऑप्शन दिला सोडियम, दुसरा कोबाल्ट, तिसरा फॉस्फरस, चौथा आयोडीन 131. रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकेचा उपयोग करतात? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 सोडियम. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाला सायनोकोबालामिन पण म्हणतात? पहिला ऑप्शन दिला B12, दुसरा B8, तिसरा B3, चौथा B7. कोणत्या जीवनसत्वाला सायनोकोबालामिन पण असे म्हणतात? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 B12. पुढील प्रश्न, तेजस्वी आणि शुद्ध हिरा म्हणजे काय? पहिला ऑप्शन दिला विद्युत वाहक, दुसरा विद्युत दुर्वाहक, तिसरा ज्वलनशील, चौथा यापैकी नाही. तेजस्वी आणि शुद्ध हिरा काय आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 विद्युत दुर्वाहक. पुढील प्रश्न, सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय काय असते? पहिला ऑप्शन दिला आकर्षण, दुसरा प्रतिकर्षण, तिसरा दोन्हीही, चौथा यापैकी नाही. सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय काय असते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकर्षण. पुढील प्रश्न, कोणते स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतीय प्रमुख रसायनशास्त्र होते? पहिला ऑप्शन दिलाय बिरबिल सहानी, दुसरा K.N. कृष्णन, तिसरा प्रफुल्लचंद्र रे, चौथा यापैकी नाही. कोणते स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतीय प्रमुख रसायनशास्त्र होते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 प्रफुल्लचंद्र रे. पुढील प्रश्न, आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये लोह जे आयरन चा अनुक्रमांक किती? पहिला ऑप्शन दिला 29, दुसरा 30, तिसरा 31, चौथा 26. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये लोह म्हणजे आयरन चा अनुक्रमांक किती आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 26. आण्विक चाचणी निर्माण होणारा कोणता किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो? पहिला ऑप्शन दिला युरेनियम 92, दुसरा आहे बेलेरियम 17, तिसरा आहे स्टोनियम 90, कोबाल्ट 17. आण्विक चाचणीत निर्माण होणारा कोणता किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 युरेनियम 92. पुढील प्रश्न, लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? पहिला ऑप्शन दिला क जीवनसत्व, दुसरा ड जीवनसत्व, तिसरा ई जीवनसत्व, चौथा के जीवनसत्व. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 क जीवनसत्व. पुढील प्रश्न, सर्व योग्यदाता कोणत्या रक्तगटास म्हणतात? पहिला ऑप्शन दिला ए, दुसरा आहे AB, तिसरा आहे O, चौथा आहे B. सर्व योग्यदाता कोणत्या रक्तगटास म्हणतात? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 O. पुढील प्रश्न, सोडियम बायकार्बोनेट कोणत्या नावाने ओळखले जाते? पहिला ऑप्शन दिला आहे धुण्याचा सोडा,
दुसरा आहे खाण्याचा सोडा, तिसरा आहे शेंदूर, चौथा आहे मीठ. सोडियम बायकार्बोनेट कोणत्या नावाने ओळखले जातात? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. पुढील प्रश्न, BCG लस कोणत्या रोगास प्रतिबंधन करण्यासाठी वापरतात? पहिला ऑप्शन आहे क्षय, दुसरा आहे कॉलेरा, तिसरा आहे पोलिओ, चौथा आहे हिवताप. BCG लस कोणत्या रोगासाठी प्रतिबंध करण्यासाठी वापरतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोगासाठी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? पहिला ऑप्शन दिला कार्डिओग्राम, दुसरा आहे स्टेथोस्कोप, तिसरा आहे थर्मामीटर, चौथा अल्टीमीटर. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 स्टेथोस्कोप. पुढील प्रश्न, संत्रा या फळात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? पहिला ऑप्शन दिला आहे ड, दुसरा आहे क, तिसरा आहे अ, चौथा आहे के. संत्रा या फळात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 क जीवनसत्व. पुढील प्रश्न, खालीलपैकी पचन संस्थेचा भाग नाही. पहिला ऑप्शन दिला आहे पहिला ऑप्शन दिला आहे जठर, दुसरा आहे लहान आतडे, तिसरा यकृत, चौथा आहे फुफ्फुसे. खालीलपैकी पचन संस्थेचा भाग नाही कोणता नाही? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुसे. पचन संस्थेचे भाग कोणकोणते? जठर, लहान आतडे, यकृत. पुढील प्रश्न, न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? पहिला ऑप्शन दिला रुदरफोर्ड, दुसरा आहे चॅडविक, तिसरा आहे न्यूटन, चौथा डाल्टन. न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 चॅडविक. पुढील प्रश्न, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? पहिला ऑप्शन दिला आहे लोह, दुसरा आहे मॅग्नीज, तिसरा आहे फॉस्फरस, चौथा आहे आयोडीन. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 लोह म्हणजे आयरन. पुढील प्रश्न, गोबर गॅस संयंत्रणामध्ये मधून कोणता वायू मिळतो? पहिला ऑप्शन दिला इथेन, दुसरा आहे मिथेन, तिसरा आहे मेटोलियन, चौथा आहे केरोसिन. गोबर गॅस संयंत्रणामध्ये मधून कोणता वायू मिळतो? योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 2 मिथेन. पुढील प्रश्न, सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजते? पहिला ऑप्शन दिला आहे kg/cm3, दुसरा आहे kg/cm2, तिसरा आहे kg/m3, चौथा आहे kg/m2. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजते? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 kg/m3, kg/m3. पुढील प्रश्न, चुनखडी खूप उष्णता दिल्यास कोणता वायू बाहेर पडतो? पहिला ऑप्शन दिला ऑक्सिजन, दुसरा आहे हायड्रोजन, तिसरा आहे नायट्रोजन डायऑक्साईड, चौथा आहे कार्बन डायऑक्साईड. चुनखडी खूप उष्णता दिल्यास कोणता वायू बाहेर पडतो? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4
कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? पहिला ऑप्शन दिला आहे वने, दुसरा आहे महासागर, तिसरा ध्रुवीय हिम, तिसरा आहे कृषी. खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 महासागर. समुद्रही म्हणू शकतो आपण. पुढील प्रश्न, कुलोम हे कशाचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला विद्युत धारा, दुसरा विभंगवात, तिसरा विद्युत प्रवाह, चौथा विद्युत रोध. कुलोम हे कशाचे एकक आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 विद्युत प्रभार. पुढील प्रश्न, रेडिओ तरंगाचा वेग हा किती असतो? पहिला ऑप्शन दिला प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, प्रकाशाच्या वेगा एवढा, तिसरा ऑप्शन आहे प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी, चौथा प्रकाशाच्या वेगाच्या 2 पट. रेडिओ तरंगाचा वेग हा किती असतो? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाच्या वेगा एवढा. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या अंतर्गत भाग जसजसे जावे तसतसे सरासरी तापमान वाढ कशी होते? पहिला ऑप्शन दिला 1°C दर 32 मीटर, दुसरा ऑप्शन दिला 1°C दर 64 मीटर, तिसरा ऑप्शन दिला 1°C दर 40 मीटर, चौथा ऑप्शन दिला 1°C दर 80 मीटर. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसजसे जावे तसतसे सरासरी तापमान कसे वाढत जाते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1°C दर 32 मीटरला. पुढील प्रश्न, पृथ्वीचे पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षण किती असते? पहिला ऑप्शन दिला 9.8 किलोमीटर पर मीटर 2, दुसरा आहे 9.8 मीटर पर सेकंड 2, तिसरा ऑप्शन दिला 8.63 किलोमीटर पर मीटर 2, चौथा ऑप्शन आहे 8.63 मीटर पर सेकंड 2. पृथ्वीचे पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किती असते? तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 9.8 मीटर पर सेकंड 2. पुढील प्रश्न, दहीमध्ये कोणते आम्ल असते? पहिला ऑप्शन आहे ॲसिटिक आम्ल, दुसरा आहे सायट्रिक आम्ल, तिसरा आहे लॅक्टिक आम्ल, चौथा ब्युटेरिक आम्ल. दहीमध्ये कोणते आम्ल असते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 लॅक्टिक आम्ल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते कार्बनचे अवरूप नाही? पहिला ऑप्शन दिला हिरा, दुसरा ग्राफाइट, तिसरा फुलेरिना, चौथा क्युप्राइट. खालीलपैकी कोणते कार्बनचे अवरूप नाही? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 क्युप्राइट.